रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. काय नाही बघा, काही रानात काहीही नाही खायला, सगळं पूर्णपणे वाळलेलं आहे. इकडल्या बाजूला या, पुढे त्या ह्याच्याकडे ज्वारीकडे जाऊ देऊ नको. हा तसं लांब ना हाणायचा, जवळ यायचं असतं. आपली तरी बी रानात जी आहे पाला पाचोळा पडलेला ते आपली खाते, ती पाय मोकळं होत्यात. अशी जरा फिरल्यावर जरा थोडंसं बरं असतं. मात्र लईच अवघड स्थिती आहे बघा. ही काय कुठं पाऊस नाही, काय नाही. आजूबाजूला आमच्या हिरवं दिसतंय, पण आम्हाला पाणी नसल्यामुळं ती काय त्यांनी नळावरून आणलेले पाईपलाईन वगैरे. आणि मी एवढा श्रीमंत नाही, जेणेकरून झिरो बजेटमध्येच आपलं सहजासहजी होईल अशा पद्धतीनं, गोरगरिबांसाठी व्यवस्थितरित्या होईल अशा पद्धतीनं हे करायचं असतं. आता पोरं आले ती सुट्टीला, मुलीची पोरं, नाती नातवं, त्यांना जरा गुतवतोय थोडंसं. त्यांनाही बरं वाटतं, आनंद वाटतो. परंपरा आपली जपली जाते, त्यांनाही माहीत व्हावं काय आहे काय नाही. आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला तसा हात उघडून ये माहीत व्हावं प्रत्येकाला. म्हणून आपली रानातनी आहे तशी. तुम्हाला आजूबाजूला आमच्या शेजारी सुद्धा हे बघा, ही हिरवंगार दिसते तुम्हाला. पण त्यांच्या विहिरीसनी पाणी आहेत, त्यांनी खालून आणलेले आहेत. माझं इथं सगळं हे माळरान आहे, पूर्णपणे माळरान आहे. आणि इथं थोडंसं कडवाळ केलेलं आहे, मग उन्हाळ्यातलं आपलं असावं म्हणून. थोडीशी पिल्लं वगैरे आहे त्यांची, त्या पिल्लासनी ते घालतो. बाकीचं मग मुरघास वगैरे करून ठेवलेला आहे. त्या मुरघासावर फक्त हे मेंढीपालन आहे. आणि स्वतः मी जरी प्राध्यापक असलो, डॉक्टर जरी असलो, तरी आपला स्वतःचा बिझनेस करायला आपल्याला कशाची लाज नसावी. मी मस्त JEE 11वी 12वीचे सगळे क्लास वगैरे घेतो, तरीसुद्धा त्याच्यामध्ये लाज नसावी. धंदाच आपल्याला करायचा म्हणल्यानंतर दगड मारू नको, तसे खाऊ दे ना. फक्त शांत उभा राहायची, ती गपचीप चारते, ती काय सुद्धा करत नाही. ती पिकाकडे चालली की फक्त बाजूला तेवढी हे करायची, खुणवायची असते. ती अतिशय शांत प्राणी आहे ती. आणि इकडं हे असं म्हणजे माझ्या भागामध्ये तुम्हाला हिरवं काय दिसणार नाही. हे सगळं म्हणजे वाळलंच दिसणार. आलं का लक्षात? आमचं रान सोडल्यानंतर मस्त बाकीच्याकडे हिरवं आहे. पण पावसाळ्यामध्ये ह्याच रानामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर लक्षात ठेवा. आता ही फार म्हणजे माझ्याच रानात मी उभा आहे. पर हे आत्ता केलेली मका जी होती, ती मका आम्ही आपली खोडून घेतली. काय हिरवी होती ती काढून घेतली. आणि पुन्हा आता जवळजवळ महिना दीड महिना ह्या एकाच रानात आम्ही चारतो. सकाळी 1 तासभर, संध्याकाळी 1 तासभर. काय नाही बघा, काय सुद्धा हिरवा दिसत नाही, परंतु पाला पाचोळा सुद्धा ठेवत नाही. ही मेंढ्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. शेळी आपली एकच आहे ह्याच्यामध्ये आपली वाट करण्यासाठी. आणि सगळ्या माटग्याच्या नारी सुवर्णाच्या क्रॉस असलेल्या, नारी सुवर्णाला क्रॉस केलेल्या आहेत. त्या 2-2 पिल्लं देणाऱ्या माझ्याकडल्या सगळ्या माद्या आहेत. आता सध्या आमच्याकडं म्हणजे विकायला माल नसतोच. अगोदर येऊन शेतकरी लोक बुकिंग करतात आणि मग त्यांना 3 महिने वयाचं झालं की 3 महिन्याचं झाल्यानंतर त्यांना ते देत असतो आम्ही. साधारण 8,000, 9,000, 10,000 कशा पद्धतीनं वजन आहे त्या पद्धतीनं आम्ही देत असतो. शेतकऱ्यांनी व्यवस्थितरित्या उभं राहावं या धंद्यामध्ये, हा याच्यामध्ये दृष्टिकोन असतो. जास्त फापट पसारा न करता आपला साधा सोपा घरच्या घरी आणि व्यवस्थित आनंदाने करता येणारा हा धंदा
स्वतः तेवढं सामर्थ्य पाहिजे आहे आपल्याकडं, सांभाळण्याची क्षमता बी आपल्याकडं स्वतः असली पाहिजे आहे. पहिल्यांदा या धंद्यामध्ये यायचं म्हणलं की मला लाज वाटते. हा जो प्रकार आहे तो प्रकार पूर्णपणे कट झाला पाहिजे, तरच ह्या धंद्यामध्ये टिकू शकतो, अन्यथा नाही टिकू शकत. ओके. कुठंतरी असं हिरवं असतं, त्या हिरव्यावरती असं बांधाला ती त्याच्यावरती चारायची. दुसरं काय वाळलं बी खाते ते सगळं, काय बुसकाट. तिथंच राहू दे, तिथं पुढं उभा राहा, खाऊ दे ती. अशी जोडग्यानं नाहीत पुढं येऊ द्यायची, माघारी हाणते त्यातली खाऊ. तिथं एकदम मारायची नाहीत, फक्त तोंड माघारी फिरवायची असते ती. हे हैया हैया. आपली पाला पाचोळा खाते ती. थोडं 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 त्यांना किती लागतं ना, एक तासभरात निघते ते जोगून. आता आले ते गच फुगत आले ते. जेवढा वेळ व्हिडिओ काढतोय तेवढा वेळच फक्त फिरवतोय, जास्त वेळ नाही. 20-25 मिनटं लय झालं, तेवढ्यामध्येच बक 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 खाऊन घेतात. कडणी 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 चारायच्या, जास्त हे करायचं नाही, कोणाच्या पिकाला त्रास द्यायचा नाही. म्हणजे खरी वस्तुस्थिती, उगं ते बंकस आणि बोगस आपल्याला येत नाही. आपण जी आहे ती खरी माहिती सांगत असतो, कशावरती जगतात आणि कशा पद्धतीनं उत्पादन देतात ते. इथं जादा उगत तेल मीठ लावून काय व्हिडिओ करायची काय आवश्यकता नाही. जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगितली. ते मागलेला किती हान माग, तिकडं हान इकडं. तर जो गोद आल्यामुळं जरा थोडंसं हां तिथं उभा राहा उभा राहा उभा राहा, खाऊ खाऊ दे. त्याला हान. काय नाही, तिथल्या तिथंच फिरवायची असते ती. काहीतरी ठेवलं का बघ एवढ्यात, फक्त फिराव इकडे फिराव, इकडे फिरवली की ती हाणते. काय सुद्धा ठेवत नाही ती हिरवा. मगाच किती दिसत होतं बघ, काय ठेवलं आता, मोड सुद्धा ठेवायची नाही. एका अर्धा तास आणखीन जर हिंडवली बुडा सकट खरडून आणते ती, माहीत आहे.